हॅलो, प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, जीवनामध्ये आपण खूप वेळेस चुकतो, पापात पडतो, पाप करतो. काही वेळेस असं होतं इतर लोक आहेत जगामध्ये, त्यांचे आईबाप त्यांच्या चुकीवरून त्यांना शिव्या शाप देतात. पापात पडल्यामुळं त्यांना दूर लोटतात, त्यांना जवळ करत नाही, त्यांचा राग करतात. किंवा जगामध्ये वावरत असताना काही लोकांची तुलना केली जाते, त्यांना कमी लेखलं जातं, त्यांना दर्जा दिला जात नाही, मान सन्मान दिला जात नाही. अशा काही कारणांमुळे नाही का काही लोक आहे ना खचून जातात. पण प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे का, प्रभू येशू ख्रिस्त तसा नाही आहे. प्रभू येशू निष्पक्ष आहे. तो कोणाचा भेदभाव करत नाही. काही घरांमध्ये भेदभाव देखील केला जातो. तो आपल्यावर इतकं प्रेम करतो, इतकी प्रीती करतो. त्याचं वचन सांगतं, माझ्या आईबापांनी जरी मला सोडले तरी परमेश्वर मला जवळ करेल. प्रियांनो, खरोखर परमेश्वराची प्रीती खूप अपार आहे आपल्यावर. तो क्षमा करणारा परमेश्वर आहे, तो दया करणारा परमेश्वर आहे. त्याचं वचन सांगतं यशाया 54:10 मध्ये, पर्वत दृष्टी आड होतील, टेकड्या ढळतील, पण माझी दया तुझ्यावरची कधी ढळणार नाही. परमेश्वर खूप महान आहे. प्रभू येशूचा ज्याला अनुभव येतो प्रियांनो, तो कधीही त्याला सोडत नाही आणि तो कधी त्याच्या प्रेमापासून दूर होत नाही. प्रियांनो, आज जर तुम्हीही अशामधलेच एक असताल, लोकांनी तुम्हाला दूर लोटला असेल, तुमच्या घरात तुम्हाला सन्मान मिळत नसेल, प्रेम मिळत नसेल, जवळच्या लोकांपासून तुम्हाला प्रेम मिळत नसेल, बाहेर जगामध्ये तुम्हाला मान सन्मान नसेल, प्रेम प्रीती नसेल मिळत, पण तुम्हाला एक गोष्ट सांगते, प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यावर खूप प्रीती करतो आणि तो तुम्हाला कधी सोडणार नाही, टाकणार नाही. तुमच्याकडून जरी चुका झाल्या असतील तरी तो क्षमा करणारा जिवंत परमेश्वर आहे. तो तुम्हाला कधी सोडणार नाही. गॉड ब्लेस यू.